सरकारनं काढलेल्या जी.आर.मध्ये मराठा समाजाच्या हिताचं काही नाही म्हणत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी टीका केली आहे। एका आडनावाची नोंद असेल आणि त्याचा 4-5 पिढ्यांकडे नोंदी नसतील तर त्या कुळातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं, एवढाच फायदा असल्याचं सराटे म्हणाले। तर मराठा आंदोलनात ठाकरे, पवार, काँग्रेसचे लोकही आहेत, त्यांना राजकीय फायदा घ्यायचा आहे असंही सराटे म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकलं। मनोज जरांगे पाटलांनी तिथे आमरण उपोषण देखील केलं आणि त्यानंतर सरकारने अनेक मागण्या ज्या आहेत तर मान्य केलेल्या आहेत। त्यामधला जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशाला घेऊन अनेक मतांतर आहेत। त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक सराटे सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया या विषयासंदर्भात। सर, तुम्ही जो अध्यादेश वाचला असेल तो अध्यादेश तुम्हाला कसा वाटला? जय शिवराय। मुख्य असं आहे की एखादं मोठं आंदोलन जेव्हा होतं त्याचं मूल्यांकन करण्याचे 2-3 बाजू असतात। केवळ त्यातून काय मिळालं एवढा एकच मुद्दा त्याच्यामध्ये नसतो। त्यामुळे आपण या आंदोलनाबद्दल केवळ काल काय जी.आर. निघाला, त्याचा किती फायदा होईल एवढ्या एकाच बाजूवर बोललं तर त्या आंदोलनावर तो अन्याय होईल असं वाटतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील हा मराठा समाजाचा खूप मोठा नेता आहे, कारण त्यांना समाजाची मान्यता आहे आणि त्यांच्या मागे भरभरून समाज येतो आणि मुंबईमध्ये त्याचं दर्शन सगळ्याला झालेलं आहे। सरकारने कोर्टाचा आदेश त्यांना सांगितला आणि आता उठावं लागतं हे सांगितलं। त्यामुळे जे आम्ही देतो ते घ्या, गुलाल उधळा आणि जा। आणि सरकारने हे तरी का केलं? कारण जर लोकांना कळलं असतं की काहीच दिलं नाही सरकारने, तर मग लोक चिडले असते, असंतोष झाला असता, तिथे आणखी काही दंगा झाला असता, काहीतरी संख्या खूप होती। त्यामुळे सरकारने कागद दिला, आम्ही मागण्या मंजूर केल्या असं दाखवलं, सगळ्या मीडियामधून ते चालवलं आणि यांना आंदोलकांना पण असं करायला एक आदेश दिला की आता तुम्ही विजयी झालेले आहात, तुम्ही इथून निघा। आणि त्या बाबतीमध्ये सरकारही यशस्वी झालं। आंदोलनाची सांगता करण्यामध्ये, लोकांना घरोघर शांततेत पाठवण्यामध्ये आणि कुठलाही त्या ठिकाणी अनुचित प्रकार न घडण्यामध्ये आंदोलन यशस्वी झालेलं आहे। नेता म्हणून जरांगे पाटील सुद्धा यशस्वी झालेले आहेत। तर पहिला विषय आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा आणि तो जी.आर.चा। तर हैदराबाद गॅजेटबद्दल खूप लोकांना काही असं गैरसमज आहे की त्याच्यात सगळं काही आहे। मुळामध्ये त्या जी.आर.मध्ये हैदराबाद गॅजेटबद्दल जे वर्णन आहे ते दाखले मिळण्यामध्ये बिनकामाचं, त्याचा काही त्याच्यामध्ये उपयोग नाही आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये कोणत्याही व्यक्तीची, कुटुंबाची किंवा गावाची नोंद नाही आहे। कोणत्याही गावामध्ये कोणत्या जातीचे किती लोक राहतात हे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे हैदराबाद गॅजेट हा विषय लागू झालेला नाही आहे किंवा त्याच्या अर्थाने काही होणार नाही आहे। त्याच्यात कोणताही नवीन पुरावा, जातीचे दाखले मिळण्यासाठी कोणालाही मिळणार नाही आहे, कारण त्याचा तो विषयच नाही त्या हैदराबाद गॅजेटचा। फक्त लोकांमध्ये संभ्रम राहावा म्हणून ते गोड गोड भाषेत लिहून ठेवलेलं आहे की हैदराबाद गॅजेट लागू करतो। आता याच्यामध्ये काय होत होतं की समजा बहुबंद जास्ती पुढे गेल्या पिढ्या तर मागचे जुळत नाही, वंशावळ जुळत नाही, मग त्याच्यासाठी समिती नेमलेली आहे। जर भावकीमध्ये, एका कुळामध्ये, एका आडनावामध्ये, रक्ताच्या नात्यामध्ये, हे सगळे एकच शब्द आहेत, रक्ताचं नातं, भावकी, कुळ आणि गावातील नातेवाईक, त्याचा अर्थ तोच आहे की एका आडनावाचे, एका कुळाचे लोक। एखाद्याचं सर्टिफिकेट निघालेलं असेल आणि त्याच्यातल्या पुढच्या 10 पिढ्या किंवा 4 पिढ्या पलीकडचा कोणी नातेवाईक असेल गावातला, भावकीतला, त्याला जर वंशावळ जुळत नसेल तर त्याच्यासाठी ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे तो एक लिहून देऊ शकतो प्रतिज्ञेवर की माझ्याकडे प्रमाणपत्र आहे आणि तो आमच्या वंशातलाच आहे किंवा आमच्या कुळातलाच आहे, असं लिहून देऊन त्याला फायदा होऊ शकतो। मनोज जरांगे पाटील हे म्हणताय की यामुळे अख्ख्या मराठवाड्यातले जे मराठी आहे ते कुणबी झाले। अहो, जरांगे पाटील काय म्हणतात याच्यापेक्षा त्या कागदावर काय लिहिलं याला महत्व आहे। जरांगे पाटील काय आपले विरोधक नाहीये ना। प्रश्न मुख्यमंत्र्यांनी हे म्हणून दाखवावं ना, किंवा एखाद्या कलेक्टरने हे म्हणून दाखवावं। जो पर्टिक्युलरली प्रमाणपत्र देतो त्या सिस्टीम मधल्या माणसाने ते म्हणून दाखवावं ना। आणि असं काही नाही आहे की मराठवाड्यातले जे मराठा आहेत त्यांना हैदराबाद गॅजेटमुळे कुणबी जातीचे दाखले मिळतील, असं अर्थ नाही आहे त्याचा। प्रसन्न अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।